नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. आज जवळजवळ 20-22 वर्षापूर्वी वाचलेली एक कादंबरी मला आठवली. व्हॅटिकनचे पोप जॉन पॉल प्रथम हे 26 ऑगस्ट 1978 या दिवशी व्हॅटिकनचे पोप झाले. ख्रिश्चनांचे धर्मगुरू, कॅथलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू. ते 33 दिवसच पोप म्हणून राहिले आणि 28 सप्टेंबर 1978 म्हणजे 33 दिवसांनी त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. त्यांची हत्या झाली असं बोललं जातं. आणि या सगळ्या प्रकरणावर डेव्हिड यालप या पत्रकाराने एक कादंबरी लिहिली. कादंबरीचं नाव आहे इन गॉड्स नेम, अन इन्व्हेस्टिगेशन इनटू द मर्डर ऑफ पोप जॉन पॉल I असं त्या कादंबरीचं नाव आहे, इन गॉड्स नेम. त्यांनी त्याच्या प्रास्ताविकात असं म्हटलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये, की ही जरी कादंबरी असली तरी व्हॅटिकनमध्ये त्या काळात आणि त्याच्या आधीच्या काळात प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनांवर आधारित ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीमध्ये जेवढ्या घटना नमूद केल्या त्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत असं त्यांनी या कादंबरीच्या प्रास्ताविकात म्हटलेलं आहे. डेव्हिड यालप हे व्हॅटिकनमध्ये आतमध्ये वावरत असत, आतल्या गोटामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये इन्साइडर असं म्हणतात. ते व्हॅटिकनमधले इन्साइडर होते आणि त्यामुळे व्हॅटिकनमध्ये काय काय चाललंय हे त्यांना बरोबर माहिती होतं. आणि मग त्याचं वर्णन त्यांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. त्यांनी मग व्हॅटिकनमध्ये अन्य देशांच्या कारभारामध्ये व्हॅटिकन कसं लुडबुड करतं, व्हॅटिकन बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा कसा केला जातो, त्या व्हॅटिकनमध्ये ओपस डाय नावाची एक संस्था आहे. ही इंटेलिजन्स एजन्सी आहे व्हॅटिकनची. म्हणजे अमेरिकेचं जसं CIA, रशियाचं KGB, पाकिस्तानचं ISI, तसं व्हॅटिकनचं ओपस डाय. आणि ह्या ओपस डायच्या माध्यमातून व्हॅटिकन अनेक देशांमध्ये आपले डीप स्टेट उभे करत होते. मग त्याच्या माध्यमातून पैसा पुरवणं, त्याच्या माध्यमातून त्या त्या देशांमध्ये अराजक माजवणं, दहशतवाद माजवणं, तिकडची सरकारं आपल्याला हवी तशी पाडणं, आणि मग हे सगळं करत असताना त्यांनी अनेक मुलींना डीप स्टेट म्हणून कसं वापरलं तेही दिलंय. डेव्हिड यालप या कादंबरीत असं म्हणतो की त्यांनी अनेक मुलींना, अनेक देशांची जी प्रभावशाली कुटुंब होती, जे प्रभावशाली महत्वाच्या ठिकाणी विराजमान असलेले परिवार होते, अशा परिवारांमध्ये त्यांनी काही मुलींना सून म्हणून पेरलं आणि त्यांनी त्या परिवारांमध्ये डीप स्टेटचं काम केलं. असं सगळं त्या डेव्हिड यालपनी या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे. ही एक कथा त्या कादंबरीची आता मुद्दामून सांगितली, म्हणजे पुढे जे सांगेन ते सांगत असताना ही कथा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलं तर अनेक संदर्भ हे आपल्याला लक्षात येतील. 21 मे 1991 या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची श्री पेरांबुदूर येथे तामिळनाडूमध्ये एका इलेक्शन सभेमध्ये हत्या झाली. त्याच्या 1 महिन्यानंतर म्हणजे 21 जून 1991 या दिवशी
राजीव गांधी फाउंडेशन या NGOची स्थापना झाली. सोनिया गांधींनी त्याची स्थापना केली. त्यात गैर काही नाही. आपला पती मारला गेलेला आहे, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याचं जेव्हा मृत्यूचं मासिक होईल त्या दिवशी अशी NGOची स्थापना करणं गैर यात काही नाही. पण विषय तिथे संपत नाही. 1993 साली जॉर्ज सोरोस हा मोठा उद्योगपती आहे, व्यावसायिक आहे, प्रचंड श्रीमंती आणि भरपूर पैसा असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि अन्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणं, लुडबुड करणं हे तो करतो. इथे एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. जॉर्ज सोरोसने मागे हे म्हटलेलं आहे की भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी याला सिंहासनावरनं खाली उतरवण्यासाठी जेवढा पैसा खर्च करावा लागेल तेवढा मी करेन. आता भारताचे पंतप्रधान मोदी यांना सिंहासनावरनं का उतरवायला निघाले, पुढे सगळं ऐकलं की लक्षात येईल. अशी त्या सोरोसने 1993 साली म्हणजे राजीव गांधींच्या हत्येच्या 2 वर्षानंतर ओपन सोसायटी फाउंडेशन नावाचं एक NGO स्थापन केलं आणि त्यानंतरच्या वर्षात त्यांनी फोरम ऑफ डेमोक्रेटिक लीडर्स इन दी एशिया पॅसिफिक या नावाची एक संस्था सुरू केली. आता इथे सगळी मेख आहे. या फोरम फॉर डेमोक्रेटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक या संस्थेचे जी उद्देश आहेत त्याच्यामध्ये काश्मीरला स्वतंत्र करणं हा एक प्रमुख उद्देश त्याच्यामध्ये आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या संस्थेच्या नियमाप्रमाणे राजीव गांधी फाउंडेशनचा जो कोणी चेअरमन असेल, अध्यक्ष असेल, तो ह्या फोरम ऑफ डेमोक्रेटिक लीडर्सचा पदसिद्ध व्हाईस चेअरमन होतो. हे कनेक्शन लक्षात घ्या. सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्ष असल्यामुळे त्या पदसिद्ध व्हाईस चेअरमन होतात या फोरम ऑफ डेमोक्रेटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक रिजन या संस्थेच्या. आणि या संस्थेच्या उद्देशांमध्ये काश्मीर स्वतंत्र करणं म्हणजे भारतापासून वेगळं करणं हा उद्देश आहे. आता हे कनेक्शन लक्षात येत आहे. ओपन सोसायटी फाउंडेशनचा देखील संबंध आहे, कारण ही जी डेमोक्रेटिक लीडर्स, फोरम ऑफ डेमोक्रेटिक लीडर्स ही जी संस्था आहे याचं फंडिंग ओपन सोसायटी फाउंडेशन मधनं होतं. हा कसा संबंध आहे बघा. आणि मग राहुल गांधींनी निवडणुकींच्या आधीच्या काळात 2 पदयात्रा काढल्या. त्या पदयात्रांचं नाव होतं भारत जोडो यात्रा. एक दक्षिणेपासून उत्तरेला गेली, एक पूर्वेपासून पश्चिमेला आली. या ओपन सोसायटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष ललित शेट्टी हे राहुल गांधींसोबत त्या पदयात्रेत होते. हे का होते म्हणजे राजीव गांधी फाउंडेशन त्याच्या अध्यक्षा या फोरम ऑफ डेमोक्रेटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक रिजनच्या पदसिद्ध व्हाईस चेअरमन, या फोरमला फंडिंग करतो ओपन सोसायटी फाउंडेशन. या ओपन सोसायटी फाउंडेशनचे व्हाईस चेअरमन सलील शेट्टी हे राहुल गांधींच्या पदयात्रेत सामील होतात. हा सगळा संबंध इथे स्पष्ट होतो. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात 5 जुलै 1923 या दिवशी 5 जुलै 2023 या दिवशी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन त्यांच्यासोबत अलेक्झांडर सोरोस म्हणजे जॉर्ज सोरोसच्या 7 पुत्रांपैकी एक अलेक्झांडर सोरोस
हा अलेक्झांडर सोरोस सध्या ओपन सोसायटी फाउंडेशनचा चेअरमन आहे. बिल क्लिंटन आणि अलेक्झांडर सोरोस मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटायला व्हॅटिकनला गेले होते. आता व्हॅटिकनला भेटायला जाणारा अलेक्झांडर सोरोस हा पोपला भेटायला जातो. त्याचीच संस्था फोरम फॉर डेमोक्रेटिक लीडर्सचं फंडिंग करते. या फोरम फॉर डेमोक्रेटिक लीडर्सचं पदसिद्ध उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन या राजीव गांधी फाउंडेशनच्या ज्या चेअरमन आहेत त्या होतात. नाऊ जॉईन द डॉट्स. आणि मग सुरुवातीला मी ज्या कादंबरीचा उल्लेख केला ती कादंबरी आता आठवा, म्हणजे मला काय म्हणायचं हे आपल्या लक्षात येईल. ह्या व्हिडिओ मधला विषय जर आपल्याला पटला असेल तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि ह्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा. धन्यवाद.